ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तर आता इथे कॉम्पिटिशन चाललेली असते ना बघा प्रेक्षक. तर आता इथे रविराज म्हणतो, पण पूर्णाई त्या दोघी तर वेगवेगळ्या घड्या घातल्यात. हो ना, असं म्हणते आता पूर्णाची. त्यामुळे आता घड्या कशा घातल्यात त्यावरून निर्णय घ्यायला लागेल असं म्हणतो आता इथे पूर्णाची. आता असं म्हणते पूर्णाची, मैना आणि तन्वी यांच्याबद्दल तर काय बोलायलाच नको असं म्हणते आता इथे पूर्णाची. कल्पना आणि अस्मिताने रंग लक्षात घेतले नाहीत असं म्हणते आता इथे पूर्णाची. पण घड्या चांगल्या घातल्या तसं म्हणते आता ती. त्यामुळे त्या ह्या फेरीच्या विजेते आहेत असं म्हणते पूर्णाजी. आणि सगळे आता एन्जॉय करतात बघा प्रेक्षक हो. सायलीताई आणि प्रतिमा आत्या यांची जोडी असली असती ना तर त्या जिंकल्या असत्या असं म्हणते आता इथे विमल. हो ना, असं म्हणते अस्मिता. तर आता इथे प्रतिमा आणि सायली एकमेकींकडे बघतात. हे गिफ्ट तर आम्ही जिंकलोय असं म्हणते अस्मिता. येस, पुढचं गिफ्ट सांग ना. आणि मम्मा तोही आपण जिंकायचं असं म्हणते अस्मिता. नक्की असं म्हणते आता इथे कल्पना. सायली आपण जिंकायचं असं म्हणते आता इथे मैनावती. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळेजण प्लॅनिंग करत असतात जिंकण्यासाठी गिफ्ट. तर आता इथे अर्जुन बघत असतो प्रियाकडे वगैरे. कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतो आता इथे अर्जुन. थँक्यू असं म्हणतात आता कल्पना वगैरे. पहिला गेम मम्मा आणि अस्मिताई जिंकलाय तसं म्हणतो आता इथे अर्जुन. स्वतः आपण ओळूया दुसऱ्या गेमकडे असं म्हणतो आता इथे अर्जुन. पूर्णाची तर काय सांगणार तू असं म्हणतो तो. तर आता इथे पूर्णाची म्हणते, आता दुसरा खेळ असं म्हणते पूर्णाची. आता तुमच्या घरी आगाऊ आणि त्रासदायक पाहुणे आले आणि तुम्हाला त्यांनी अनेक वेगवेगळ्या मागण्या करून सळो पळू करून सोडलं, तर तुम्ही त्यांचं स्वागत कसं करणार असं म्हणते आता इथे पूर्णाची. ते मला बघायचंय असं म्हणतात त्या. तर आता हा गेम असतो बघा प्रेक्षक हो. कॉम्पिटिशन असते ही. कसं येणाऱ्या पाहुण्यांना ट्रीट करतात तसं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सदाशिव म्हणतो, म्हणजे आम्ही त्रास देणारे पाहुणे व्हायचं असं म्हणतो सदाशिव. हो असं म्हणते आता इथे पूर्णाची. सगळे पुरुष ते छळकुटे आगाऊ पाहुणे असं म्हणते आता इथे पूर्णाची. आणि त्यांचं स्वागत तुम्ही कसं करताय ते मला बघायचंय असं म्हणते आता इथे पूर्णाची. चला असं म्हणते पूर्णाची, सुरुवात करा असं म्हणते पूर्णाची. ऑल सेट, तर आपण स्टार्ट करूया राऊंड. मी सुद्धा बघणार आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि मी पण आता पाहुणा होतो. अहो मी खूप लांबून आलो आहे आणि आम्हाला भूक लागली, पटकन खायला द्या असं म्हणतो अर्जुन. आम्हाला पटकन जेवायला वाढा असं म्हणतो आता इथे प्रताप. हा असं म्हणते आता प्रिया. एवढ्या माणसांचं जेवण कधी रेडी असतं का असं म्हणते आता इथे प्रिया. नाही, तुम्ही आधी कॉल करून यायला हवं होतं असं म्हणते आता इथे प्रिया. अगं असं म्हणते प्रतिमा, काही हरकत नाही तन्वी, आपण पटकन कढी खिचडी करूया आणि मी पापड तळते असं म्हणते प्रतिमा. मम्मा असं म्हणते अस्मिता, तू सुद्धा हाच मेनू कर ना, मी तुला मदत करते असं म्हणते अस्मिता. चालेल असं म्हणते आता इथे कल्पना. पण भुगेच्या टायमाला एवढं साधं जेवण असं म्हणतो सदाशिव. कशात व्हायचंय ह्याच्यात असं म्हणतो तो. एवढं होतं तर वाटेत काहीतरी खाऊन यायचं ना असं म्हणते आता इथे मैना. मी आता काय करणार नाही असं म्हणते मैनावती. हवं तर फक्त चहा करेन. हा असं म्हणते आता प्रिया पण. नाही पण हा एवढा प्रवास करून यायचं आणि फक्त चहावरच भागवायचं, ह्याला काय अर्थ आहे का असं म्हणतो आता इथे रविराज. नाही अहो असं म्हणते आता इथे सायली. खरं तर तुमच्यासाठी पुरी भाजी करणार आहे मी आणि मसाले भात पण असं म्हणते आता इथे सायली. आगाऊ वाटायला लागले सिरियल बघा प्रेक्षक हो. तोपर्यंत मी तुम्हाला कोकमाचा सरबत देते असं म्हणते आता इथे सायली. आपण पण कोकम सरबत घेऊन या, नाहीतर ही सायली जिंकेल असं म्हणते आता प्रिया. आणि सगळेजण जातात बघा प्रेक्षक हो कोकम सरबत करण्यासाठी. आता इथे सगळे पेअर्स म्हणजे कल्पना आणि अस्मिता, सायली आणि आता तिची आई मैनावती आणि प्रिया आणि प्रतिभा बघा प्रेक्षक हो. आणि सगळे हसायला लागतात त्यांना किचनमध्ये बघून. तर आता इथे दुपारचीच वेळ असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण कोकम सरबत आणून देतात प्रत्येकाला. तर आता इथे सायली आणि मैनावतीची जोडी ज्यूस देते अर्जुन आणि अश्विनला. आणि आता दुसऱ्या जोड्या असतात ते दुसऱ्यांना देतात. म्हणजे सदाशिव आणि प्रतापला आता प्रिया आणि प्रतिमाची जोडी देते. आणि आता रविराजला मात्र अस्मिता आणि कल्पनाची जोडी देते बघा प्रेक्षक हो कोकम सरबत. तर आता सगळेजण कोकम सरबत पित असतात बघा प्रेक्षक हो. तर आता सदाशिव पितो ते सरबत. तर आता इथे अश्विन सुद्धा पितो. तर अर्जुनला खूप आवडतं ते सरबत, पण तो नाटक करतो बघा प्रेक्षक हो. हे सरबत आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. किती मीठ आहे यात असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी नाही पिऊ शकत. अरे बापरे, माफ करा, आम्ही दुसरा सरबत आणू का असं म्हणते आता इथे सायली. काय मीठ बीठ जास्त नाही आहे असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हेच प्या सरबत, मी काय पुन्हा नाही करणार असं म्हणते आता इथे प्रिया. मग काय असं म्हणते आता इथे मैनावती. परत काय तेच बनवायचं असं म्हणते आता इथे मैनावती पण बघा प्रेक्षक हो. त्यापेक्षा बाहेरून मागवा असं म्हणते आता इथे मैनावती. ऑर्डर करा, हवं तर पैसे मी देते असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तन्वी, तू घरी आलेल्या पाहुण्यांना असं बाहेरून ऑर्डर करून खायला घालणार आहेस असं म्हणतो आता इथे अश्विन. तर बघा इथे प्रेक्षक हो अर्जुनला सारखं डाऊट येतोय की ही प्रिया आणि मैनावती हे दोघीच खऱ्या आई आणि मुली असतील म्हणून. कारण आता सायलीचा आणि मैनावतीचा स्वभाव वेगळाच असतो एकदम. त्यामुळे आता अर्जुनला डाऊट येतच आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा अर्जुनला खूप शॉक बसलेला असतो. अरे अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया, ते मुद्दाम त्रास देत आहेत असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. हाच तर खेळ आहे ना असं म्हणते आता इथे प्रिया. त्यांना पण कळायला हवं मी किती खमके येते, तू गप बस असं म्हणते आता इथे प्रिया. हा मग काय असं म्हणते मैनावती. माझ्याकडे पैसे असते ना तर मी पण दिली असती असं म्हणते आता इथे मैनावती. नाहीतर काय असं म्हणते आता इथे प्रिया. मग सांगता येणाऱ्या पाहुण्याची एवढी सरबराई करायची काही गरज नाही असं म्हणते आता इथे प्रिया. हो पण तू 2 शब्द नीट बोलू शकतेस ना आमच्याशी असं म्हणतो आता इथे अर्जुन.
दादा असं म्हणत होता इथे अश्विन. गेम नीट बोलण्याचं नाही आहे हां असं म्हणत होता इथे अश्विन. तू काय नको त्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करतोयस असं म्हणत होता इथे अश्विन. चला चला आपण गेम पुढे सुरू करूया हां असं म्हणत होते इथे प्रताप. तर आता इथे कल्पना म्हणते आता इतक्या कमी वेळात मी फक्त डाळ भातचा कुकर लावू शकते आणि शेंगदाण्याची चटणी आहेच ना असं म्हणते आता इथे कल्पना. अस्मिता आणखी आपण काय करूया असं म्हणते आता इथे कल्पना. मी काय नाही करू शकत आता असं म्हणते आता इथे अस्मिता. डॅड मला वाटतं आज आम्ही उपाशीच राहणार आहोत असं म्हणत होतं इथे अर्जुन. अहो नाही नाही असं म्हणतात इथे सायली. सरबत करायला घेतलं ना तेव्हाच मी बटाटे उकडायला ठेवले तसं म्हणतात इथे सायली. आणि मी कणिक मळली आहे आता पुरा तळायला घेते असं म्हणतात इथे प्रतिमा. बघा प्रेक्षक हो तुम्ही सगळे अगदी पोटभर जेवणार आहात असं म्हणते सायली. व्हेरी गुड असं म्हणत होतं इथे अर्जुन. तर आता सगळे खुश होतात बघा प्रेक्षक हो. या राऊंडचा रिझल्ट सांग पूर्णाची असं म्हणतात इथे अर्जुन म्हणतो बघा प्रेक्षक हो. तर पूर्णाची म्हणते या फेरीमध्ये एकही जोडी जिंकलेली नाही असं म्हणतात इथे पूर्णाची. असं का असं म्हणतात इथे अस्मिता. कारण तू मदत करण्याची तयारी दाखवलीस पाहुणचार करायला पुढे आलेली नाहीस असं म्हणतात इथे पूर्णाची अस्मिताला. तर आता इथे अर्जुन म्हणतो नेहमीच यायचं आणि कल्पना पाहुणचारासाठी तुझा मेनू फारच साधा होता असं म्हणतात इथे पूर्णाची. मैनावतीला पाहुणचार करायला साफ मनाई केली आणि तन्वी पाहुण्यांशी उद्धटपणे वागली असं म्हणतात इथे पूर्णाची. त्यांना उलट उत्तरं दिली असं म्हणते पूर्णाची. तिच्याकडून काय वेगळ्या अपेक्षा ठेवणार आपण असं म्हणत होता इथे रविराज. पण एक गोष्ट लक्षात आली काय तुझ्या असं म्हणत होता इथे प्रताप. सायली आणि प्रतिमाच्या राज्यात कोणीही कधीही उपाशी राहू शकत नाही हे परत एकदा सिद्ध झालं असं म्हणतो प्रताप. येस डॅड असं म्हणत होतं इथे अर्जुन. तर आता सगळेच हसतात बघा प्रेक्षक खुश होतात सगळेच. खरं आहे असं म्हणतात इथे प्रणची. त्या दोघींनी उत्तम पाहुणचार केला असं म्हणतात इथे प्रणची. पण त्यांची जोडी नाही आहे ना असं म्हणतात इथे प्रणची. आता पुढचा राऊंड असा पाहिजे की नीट कळेल सायलीच्या आईने चोरी केली होती का असं म्हणत होता इथे अर्जुन. आता म्हणजे हा राऊंड ड्रॉ झाला तर असं म्हणतो रविराज. हो असं म्हणतात इथे प्रणची. हरकत नाही आता पुढे कोणता राऊंड आहे असं म्हणतो आता रविराज. पुढचा राऊंड करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊ का असं म्हणतो इथे अर्जुन. मस्त असं म्हणतो इथे प्रताप. मग आम्ही सगळ्यांसाठी सरबत करतो असं दोघे एकत्र म्हणतात आता सायली आणि प्रतिमा. बघा प्रेक्षक आणि हसतात ते एकमेकांकडे बघून. तर आता इथे सायली आणि प्रतिमा वगैरे सगळे जातात सरबत करण्यासाठी आणि बाकी सगळे बघा बसतात तिकडे. तर आता इथे अश्विनकडे जाते प्रिया कारण तिला तो काय काय बोललेला असतो ना टास्कच्या वेळेला म्हणून. आणि बाकी सगळे बोलायला लागतात बघा प्रेक्षक आपापल्यामध्ये. आणि सायली आणि प्रतिमा मात्र बिझी असतात आपलं सरबत बनवण्यासाठी आणि बाकी सगळे आता फिरत वगैरे असतात. तर आता इथे अस्मिता पाणी पी थांबलेली असते तर सदाशिव आणि मैनावती पण थांबलेले असतात एकत्र आपलं प्लॅनिंग प्लॉटिंग करत. तर आता इथे सरबत आणून देतात सायली आणि प्रतिमा सगळ्यांना बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन पण फोनवरती बोलत असतो तोपर्यंत. तर आता इथे अर्जुन मात्र फोन ठेवतो आता. तर आता इथे अस्मिता आणि पूर्णाची म्हणत असतात. तर आता अस्मिता म्हणते आजच्या गेमची गंमत कळली काय तुला असं म्हणते आता अस्मिता पूर्णाचीला. मैना काकू असं म्हणते आता इथे अस्मिता. मैना काकू आणि प्रिया यांची डोकी किती सेम सेम चालतात ना असं म्हणते आता इथे अस्मिता. असं म्हणते अस्मिता. मैना काकू सायलीपेक्षा तन्वीच्या आई जास्त वाटतात असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि अर्जुनी सगळं ऐकतो बघा प्रेक्षक हो ग असं म्हणते आता इथे पूर्णाची. आणि कपड्याच्या खड्या घालण्यापासून तर विचार करण्यापर्यंत एकसारखे आहेत दोघींचं असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो पूर्णाची. अर्जुनला पण डाऊट यायला लागलाय हा खरंच प्रेक्षक हो. म्हणजे मला जे दिसतंय ते सगळ्यांना दिसतंय. आता पुढच्या गेम मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे संध्याकाळ झालेलं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. मी काय सांगतो ते लिहून घे आणि सगळं छापून घे. आणि एक गीत्या सुभेदारांच्या घरी पण हा न्यूजपेपर गेला पाहिजे तसं म्हणत होता इथे मैपत लिहिली असं म्हणतो. तर आता इथे बघा प्रेक्षक मैपतनी एका न्यूजवाल्याला बोलवलंय आणि आता त्याला न्यूज छापायची असते न्यूजपेपरमध्ये. तर आता तो त्याला सांगतोय काय काय छापायचं ते. आमची लाडकी मुलगी साक्षी मैपत शिखरे हिचा 19 ऑक्टोबरला खून झाला असं म्हणून असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज म्हणतोय मैपत साक्षीच्या 3ऱ्या दिवशीच्या विधीसाठी बोलवतो ना सगळ्यांना सुभेदारांना पण. हे असं खून बिन नसतं लिहायचं रे त्यात असं म्हणतो इथे नागराज. आता मग खून झाला तर झाला असंच लिहावं लागणार ना असं म्हणतो मैपत. बरं बदल करतो असं म्हणतो इथे मैपत बघा प्रेक्षक. 19 ऑक्टोबरला मर्डर झाला असं म्हणतो इथे मैपत. तर आता इथे कळतच नाही मीडियावाल्याला काय बोलतोय म्हणून. तर नागराज म्हणतो अरे थांब रे तू काय बोलतोय तू. खून मर्डर अशा गोष्टी अशा नसतात लिहायचे असं म्हणतो इथे नागराज. व्यवस्थित लिहायचे असतात असं म्हणतो इथे नागराज. तू थांब तू असं म्हणतो नागराज. मी सांगतो असं म्हणतो इथे बघा प्रेक्षक हो नागराज. तर आता नागराज म्हणतो काय असं म्हणतो तो. तर आता नागराज म्हणतो लिहिली असं म्हणतो इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर नागराज म्हणतो माझी मुलगी साक्षी शिखरे हिचे असं म्हणतात इथे नागराज. हिचे 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये दुःखद निधन झाले असं म्हणतात इथे नागराज. अकस्मात घडलेल्या ह्या प्रसंगामुळे समस्त शिखरे परिवार शोकाकुळ आहे आणि शिखरे परिवार
हळहळ व्यक्त करीत आहे असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक नागराज. साक्षीच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीसाठी उद्या दिनांक 22 ऑक्टोबर रोजी शांती स्मशानभूमी येथे सकाळी 11 असं म्हणत इथे नागराज. होय असं म्हणत होता महिपत. सकाळी 10 वाजता असं म्हणत होता नागराज. सकाळी 10 वाजता शांती स्मशानभूमीत आपण उपस्थित राहून श्रद्धांजली वाहावी असं म्हणत होता इथे नागराज. शोकाकुळ महिपत शिखरे आणि कंसातली वडील. झालं का ओके असं म्हणत होता इथे नागराज. मी हे छापून पाठवतो असं म्हणत होता इथे तो न्यूजवाला. लवकर पाठवा असं म्हणत होता इथे महिपत. घाम आला त्याला असं म्हणत होता इथे नागराज त्याला. आता त्या अर्जुन सुभेदारला विश्वास पडेल की साक्षीचा मृत्यू झालाय म्हणून तर आम्ही एवढं सगळं केलंय असं म्हणत होतं इथे महिपत बघा प्रेक्षक. हे सगळं ठीक आहे पण त्या प्रियाला कंट्रोल मध्ये ठेवायला पाहिजे असं म्हणत होतं इथे नागराज महिपतला. तिला सगळे छक्के पंजे कळत असतात असं म्हणत होता इथे नागराज. त्या बाबलीचं छक्क्या पंजांचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. एकदा का तो व्हिडिओ डिलीट झाला ना असं म्हणतो महिपत तर त्या बाबलीचा कॅटच पेटून देतो मी असं म्हणत इथे महिपत. आता तिसरी फेरी असं म्हणते पूर्ण आजी. पण ही फेरी मी ठेवलेली नाही आहे. ऐन वेळी अर्जुनला काहीतरी सुचलंय त्यानेच ते काय ते सांगावं असं म्हणते आता इथे पूर्ण आजी बघा प्रेक्षक. हो सो असं म्हणतो इथे अर्जुन. हा पुढचा जो गेम आहे त्याचं नाव आहे की असं म्हणतो अर्जुन टू मनी असं म्हणत होता तो. हा खेळ खेळायचा कसा असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो सांगतो सांगतो सगळं सांगतो असं म्हणत इथे अर्जुन. माझ्या हातात 3 किल्ले आहेत असं म्हणत इथे अर्जुन. आणि तुमच्या समोर 3 कुलूप आणि त्यासोबतच समोरच्या बाउलमध्ये बऱ्याच किल्ल्या आहेत. त्या 3 किल्ल्या ह्या सगळ्या किल्ल्यांमध्ये मी मिक्स केलंय आणि या सगळ्या किल्ल्या मी इथेच हॉलमध्ये कुठेतरी लपून ठेवणार आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. तुम्हाला ते शोधायचं आहे आणि कुलूप उघडायचंय पण त्या टास्कमध्ये टाइम लिमिट असणार आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. 3 मिनिट 3 मिनिटात तुम्हाला ती किल्ली शोधायची आहे आणि कुलूप उघडायचं आहे. त्याबरोबर एक सरप्राईज पण आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. जो कोणी कुलूप सगळ्यात आधी उघडेल त्याला मिळणार आहे 10,000 रुपये असं म्हणत होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. हो तर आता इथे मैनावती एकदम एक्सायटेड होती आणि आता इथे प्रिया पण एक्सायटेड होते बघा प्रेक्षक. हो तर अर्जुन म्हणतो 10,000चं बक्षीस. तर आता प्रिया म्हणते 10,000 असं म्हणते ती आणि मैनावती पण सेम माई लेकींचं सेम रिॲक्शन असतं बघा प्रेक्षक. हो तर आता इथे प्रिया म्हणते आई 10,000 रुपये. तर आता सदाशिव पण एक्सायटेड होतो 10,000 म्हणून. तर मैनावती आणि सदाशिव एकमेकांकडे बघतात. पण अर्जुन असं म्हणते अस्मिता आपण पूर्वीसारखे खेळ खेळायचे म्हणून हा गेम तर सुरू केलाय ना असं म्हणत होता इथे अस्मिता. पण पूर्वी आम्ही पैसे कुठे द्यायचो असं म्हणते इथे अस्मिता. हो पण असं म्हणतो अर्जुन आत्ताची दिवाळी जरा स्पेशल आहे की नाही त्यामुळे स्पेशल गेम विथ बक्षीस असं म्हणत होता इथे अर्जुन. सो मी स्पर्धकांना विनंती करेल की तुम्ही सगळ्यांनी जरा वेळ बाहेर थांबावं. तोपर्यंत मी हा किल्ल्या लपवतो ओके आणि किल्ल्या लपवून झाला की परत तुम्हाला आतमध्ये बोलवतो असं म्हणत इथे अर्जुन. तर आता आत मध्ये बसलेले असतात ना सगळे त्यांना आता बाहेर पडतो बघा प्रेक्षक. हो अर्जुन. तर आता इथे सगळे 6 जण असतात ते बाहेर जातात आणि बाकी सगळे जे असतात रविराज प्रताप सदाशिव हे सगळे तिथेच बसलेले असतात बघा प्रेक्षक. हो तर आता इथे किल्ल्या मी लपवलेल्या आहेत आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव असं म्हणतो तिथे अर्जुन. तर आता इथे कुलूप घेतात प्रत्येकाने एक 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 एक. तर आता इथे शोधायला लागतात बघा चाव्या सगळेजण. तर आता इथे 3 जोड्या असतात तर तिघेही शोधत असतात बघा प्रेक्षक. हो चाव्या. तर आता इथे सगळीकडे शोधून होतं त्यांचं. तर आता इथे सगळीकडे शोधत असतात ते. तर आता इथे मैनावती कुलूप घेऊन जाऊन शोधत असते किल्ल्या घेऊन जाऊन वगैरे आणि प्रिया पण. ह्या दोघी प्रिया आणि मैनावतीच्या चेहऱ्यावरच खूप टेन्शन असतं आणि हपापलेले असतात ते आणि बाकी सगळे एन्जॉय करत असतात गेमला. तर आता इथे अर्जुन त्यांच्याकडेच बघत असतो बघा प्रेक्षक. हो तर आता इथे प्रियाकडे बघतो तो आणि ती कसं चावी घालत असते आणि चावी घालायची स्टाईल पण सेम आहे बघा प्रेक्षक. प्रिया आणि तिची आई मैनावतीची. त्यामुळे त्या अर्जुनला डाऊट यायला लागला हे दोघींचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून बघा प्रेक्षक. हो तर आता तो एकदा प्रियाकडे बघत असतो एकदा मैनावतीकडे कारण दोघांची स्टाईल सेमच असते ना बघा प्रेक्षक. हो तर आता इथे प्रिया पिन काढते आपल्या डोक्यातली बघा प्रेक्षक. हो तर आता ती डोक्यातली आपल्या पिन काढते. तर आता इथे पिन काढून ती कुलूप उघडण्याचा प्रयत्न करते. तर आता ती पिन घालते त्या कुलूपमध्ये. तर आता इथे अर्जुनला एकदमच शॉक बसतो बघा प्रेक्षक. हो चिटिंग करताना बघताना आता प्रियाला. तर आता इथे अर्जुन त्या बाजूला बघतो. तर आता इथे मैनावती पण बघा प्रेक्षक. हो टाचणी जी लपून ठेवलेली असते ना तिने म्हणजे आपल्या बांगड्यांची इथे. तर आता ती सुद्धा त्या बांगड्यांमधली टाचण असते ना ती बाहेर काढते बघा प्रेक्षक. आणि आता ती टाचण घेऊन तीही आता कुलूप काढण्याचा प्रयत्न करते. म्हणजे प्रिया आणि मैनावतीचं डोकं किती सेम आहे बघा. दोघे हे पिन घालून उघडण्याचा प्रयत्न करतायत आता कुलूप बघा प्रेक्षक. हो तर आता इथे बघा प्रेक्षक. हो अर्जुनला डाऊट आलेला आहे की प्रिया आणि मैनावतीचं नक्कीच काहीतरी स्ट्रॉंग कनेक्शन आहे म्हणून बघा प्रेक्षक. हो तर आता इथे अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता शेवटची 10 सेकंद आहेत असं म्हणतो इथे अर्जुन बघा प्रेक्षक. हो तर आता इथे 10 असं म्हणत असतो तो काउंटिंग करत असतो तो बघा प्रेक्षक. हो आता इथे
9 असं म्हणतो तो. तर आता इथे दोघी खूप प्रयत्न करतायत. प्रिया आणि मैनावती बघा प्रेक्षक हो, जोर लावत आहेत पिणी घेऊन उघडण्यासाठी तो कुलूप. तर आता 7 म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे जोरात तो म्हणत असतो. आता काउंटिंग करत असतो आणि उघडायचा खूप जोरात प्रयत्न करत असतात. प्रिया आणि मैनावती उघडला असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो मैनावती. माझा कुलूप उघडला, माझा कुलूप उघडला असं म्हणते मैनावती. माझा सुद्धा उघडला, मी जिंकले असं म्हणते आता इथे प्रिया. अगं नाही, मी आधी उघडलं असं म्हणते आता मैनावती. मी आवाज दिला ना तिथनं असं म्हणते मैनावती. नाही, 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 नाही असं म्हणते प्रिया. माझा आधी उघडलं. ते उशीर झाला मला पण हाक मारायला. मला दे, मला दे असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. मला दे 10,000 रुपये. नाही, नाही, नाही असं म्हणते मैनावती. असं कसं? साली सांग ना हिला, मी आधी उघडलंय असं म्हणते मैनावती पण. आई सांग ना असं म्हणते प्रिया, आपण जिंकलोय असं म्हणते प्रिया. आई सांग ना आपण जिंकलोय असं म्हणते प्रिया. सायलीच्या आईने पिन्नी कुलूप उघडलं. हे तर सराई चोर दिसते. ही सायलीची आई असूच शकत नाही. आज सुद्धा तन्वी आणि हिने सेम वागलेत. आता तर सायलीने तिच्या आईची DNA टेस्ट व्हायलाच हवी असं म्हणत होता इथे अर्जुन. तरच खरं काय ते कळेल असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आजचा भाग इथे समजून बघूया तर रेकॅपमध्ये काय आहे ते. कसं काय सायली आणि तिच्या आई बाबांमध्ये काहीच साम्य नाही असं म्हणून आता अर्जुन विचार करत असतो आपल्या बेडरूम मध्ये. सायली आणि तिच्या आईची DNA टेस्ट लवकरात लवकर करायला हवी असं म्हणतो अर्जुन. सायली आणि तिच्या आईची DNA टेस्टसाठी सॅम्पल पाठवायलाच हवे असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे सायली बसलेली असते अर्जुनकडे. तर आता तिचा एक केस घेतो अर्जुन आणि जोरात उपटतो. तर आता सायली म्हणते तर आता ते सॅम्पल कलेक्ट करतो बघा प्रेक्षक अर्जुन. मी पॅथॉलॉजिस्टशी बोललोय. आता DNA टेस्ट लगेच अरेंज होईल. हे घे सायलीचे केस आणि मैनावतीचा केस. आता मला पूर्ण गॅरंटी आहे ही मैनावती सायलीची आई नाहीच आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. तर बघा प्रेक्षक रिकॅप इथेच संपतो. पण मला असं वाटतंय बघा प्रेक्षक की प्रिया आपले केस घातलेली असेल त्याच्यामध्ये आणि ह्याच्या लवकर तरी काय येणार नाहीये हे सत्य समोर. म्हणजे प्रिया हे सत्य येऊच देणार नाही समोर, कारण आता तर ती जेलच्या बाहेर पण आहे. त्यामुळे माझी तर काय अपेक्षाच नाही की DNA टेस्ट झाल्यावर कळेल की मैनावती सायलीची आई नाही आहे म्हणून बघा प्रेक्षक हो. तर रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.